नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघूया अधिक मासाविषयी संपूर्ण माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास 2026 हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र काळ मानला जातो. हिंदू पंचांगांमध्ये चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत जो फरक निर्माण होतो तो समतोल राखण्यासाठी साधारणपणे दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. या अतिरिक्त महिन्यालाच अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास असे म्हणतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याला धोंड्यांचा महिना असेही संबोधले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो आणि या काळात जप, तप, दान, उपवास, पूजा, पारायण आणि सत्संग यांना विशेष महत्त्व दिले जाते. आता बघूया अधिक मास 2026 मध्ये कधी आला आहे. पंचांगानुसार 2026 मधील अधिक मास हा 15 मे 2026 पासून सुरू होऊन 13 जून 2026 पर्यंत आला आहे. विविध प्रादेशिक पंचांगानुसार तारखेमध्ये थोडासा फरक असू शकतो, म्हणून धार्मिक कार्य करण्यापूर्वी आपल्या स्थानिक पंचांगाचा किंवा गुरुजींचा सल्ला घेणे योग्य मानले जाते. हा अधिक मास ज्येष्ठ अधिक मास म्हणून ओळखला जाईल. या संपूर्ण महिन्यात भक्त विशेष पूजा अर्चा, नामस्मरण आणि दानधर्म करतात. आता बघूया अधिक मास का येतो. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित आहे, तर इंग्रजी कॅलेंडर सूर्याच्या गतीनुसार चालते. चंद्रवर्ष हे सौरवर्षांपेक्षा साधारण 11 दिवसांनी कमी असते. हा फरक वाढत जाऊन जवळपास 32 महिन्यांनी 1 महिना इतका होतो. हा फरक भरून काढण्यासाठी हिंदू पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक मास म्हणतात. यामुळे ऋतू आणि सण यांचे संतुलन कायम राहते. म्हणूनच अधिक मास हा खगोलशास्त्र आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम मानला जातो. आता बघूया अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात. पुराणांनुसार पूर्वी या महिन्याला कोणीही महत्त्व देत नव्हते. इतर सर्व महिन्यांचे अधिपती देव होते, पण या महिन्याला कोणी स्वीकारत नव्हते. त्यामुळे हा महिना दुःखी होऊन भगवान विष्णूंकडे गेला. भगवान विष्णूंनी त्याला आपले पुरुषोत्तम हे नाव दिले आणि सांगितले की जो भक्त या महिन्यात भक्ती, जप, दान आणि पूजा करेल त्याला अनेक पटीने पुण्य मिळेल. तेव्हापासून या महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाऊ लागले. आता बघा, आईची ओटी कधी भरावी. तर अधिक मासांमध्ये आईची ओटी भरणे ही महाराष्ट्रातील अतिशय पवित्र, सुंदर आणि भावनिक परंपरा मानली जाते. या प्रथेमागे आईबद्दलचा आदर, प्रेम, कृतज्ञता आणि तिचे आशीर्वाद घेण्याची भावना दडलेली असते. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जात असल्यामुळे या काळात दान, पूजा, जप, वडीलधाऱ्यांचा सन्मान आणि सत्कर्म यांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेक विवाहित मुली, सुना किंवा स्त्रिया आपल्या आईची ओटी भरतात. आईची ओटी कोणत्याही शुभ दिवशी भरता येते, मात्र गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, एकादशी किंवा अधिक मासातील विशेष शुभ तिथी अधिक चांगल्या मानल्या जातात. काही जण अधिक मासाच्या सुरुवातीला तर काही शेवटी ओटी भरतात. ओटी भरण्यापूर्वी घर स्वच्छ करून देवपूजा केली जाते. त्यानंतर आईला पाटावर बसवून तिच्या कपाळाला कुंकू लावले जाते, औक्षण केले जाते आणि तिच्या ओटीत हळद, कुंकू, अक्षता, नारळ, फळे, मिठाई, साडी, धान्य, दक्षिणा किंवा आपल्या ऐपतीनुसार वस्तू ठेवतात. त्यानंतर तिचे आशीर्वाद घेतले जातात. या परंपरेत वस्तूपेक्षा भावना अधिक महत्त्वाची असते. हिंदू संस्कृतीत मातृदेवो भव असे सांगितले आहे, म्हणजे आईला देवासमान मानले जाते. आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी त्याग करते, प्रेम देते आणि संकटात आधार बनते. त्यामुळे अधिक मासासारखा पुण्यदायी काळात तिचा सन्मान करते अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की आईची ओटी भरल्याने घरात सुख शांती राहते, नात्यांमध्ये प्रेम वाढते आणि आईचे आशीर्वाद सदैव सोबत राहतात. जर आई दूर राहत असेल तर तिच्याशी प्रेमाने बोलून, भेटवस्तू पाठवून किंवा मनापासून प्रार्थना करूनही
ही भावना व्यक्त करता येते. आणि जर आई हयात नसेल तर तिच्या स्मरणार्थ एखाद्या ज्येष्ठ स्त्रीचा सन्मान करणे, अन्नदान करणे किंवा गरजू महिलेला ओटी देणे हेही पुण्यकार्य मानले जाते. ओटी भरणे ही केवळ धार्मिक प्रथा नसून आपल्या संस्कृतीतील प्रेम, कुटुंबातील जिव्हाळा आणि आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारी एक सुंदर परंपरा आहे. आता अधिक मासांमध्ये सासूची ओटी भरावी का? तर अधिक मासांमध्ये सासूची ओटी भरणे ही महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये पाळली जाणारी सुंदर आणि आदरपूर्व परंपरा आहे. हिंदू संस्कृतींमध्ये सासूला आई समान मानले जाते. लग्नानंतर मुलीला सासरच्या घरात प्रेम, आधार आणि मार्गदर्शन देणारी व्यक्ती म्हणजे सासू. त्यामुळे अधिक मासासारखा पवित्र आणि पुण्यदायी काळात सासूचा सन्मान करून तिची ओटी भरणे शुभ मानले जाते. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो आणि या काळात दान, पूजा, जप, वडीलधाऱ्यांचा आदर आणि सत्कर्म यांना विशेष महत्त्व असते. म्हणूनच अनेक विवाहित स्त्रिया आपल्या सासूंची ओटी भरून तिचे आशीर्वाद घेतात. ही प्रथा केवळ धार्मिक नसून कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा आणि नात्यातील आदर वाढवणारी मानली जाते. सासूची ओटी कोणत्याही शुभ दिवशी भरता येते. मात्र गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, एकादशी किंवा अधिक मासातील शुभ तिथी विशेष चांगल्या मानल्या जातात. ओटी भरताना प्रथम देवपूजा केली जाते. त्यानंतर सासूला आदराने बसवून तिच्या कपाळाला हळद कुंकू लावणे जाते आणि औक्षण केले जाते. मग तिच्या ओटीत नारळ, फळे, हळद कुंकू, अक्षता, मिठाई, साडी, धान्य किंवा आपल्या ऐपतीनुसार भेटवस्तू ठेवतात. काही जण दक्षिणा किंवा गोड पदार्थही ठेवतात. या परंपरेत महत्त्व वस्तूपेक्षा प्रेम आणि आदराला असते. मनापासून केलेला सन्मान हाच या विधीचा खरा अर्थ मानला जातो. अनेक ठिकाणी आईची ओटी भरल्याप्रमाणे सासूची ओटी भरणेही शुभ समजले जाते. कारण सासू ही विवाहानंतर दुसरी आई मानली जाते. ती घरातील परंपरा, संस्कार आणि कुटुंबांची जबाबदारी शिकवते. त्यामुळे तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही प्रथा केली जाते. असे मानले जाते की सासूंचे आशीर्वाद मिळाल्याने घरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम टिकून राहते. कुटुंबात जिव्हाळा वाढतो आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. जर सासू दूर राहत असेल तर तिच्याशी प्रेमाने बोलणे, भेटवस्तू पाठवणे किंवा तिच्या नावाने प्रार्थना करणे हेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. आणि जर सासू हयात नसेल तर तिच्या स्मरणार्थ एखाद्या ज्येष्ठ स्त्रीचा सन्मान करून गरजू महिलेला वस्तू देणे किंवा अन्नदान करणे पुण्यकारक मानले जाते. अधिक मासांमध्ये केलेले प्रत्येक सत्कर्म विशेष फलदायी मानले जात असल्यामुळे वडीलधाऱ्यांचा आदर आणि सेवा यालाही खूप महत्त्व दिले जाते. सासूची ओटी भरणे ही केवळ एक परंपरा नाही तर 2 पिढ्यांमधील प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा नात्यांमध्ये अंतर निर्माण होते पण अशा परंपरा कुटुंबाला एकत्र आणतात. प्रेम, आदर आणि आशीर्वाद यांची देवाणघेवाण होते. म्हणून अधिक मासांमध्ये श्रद्धेने आणि आनंदाने सासूची ओटी भरावी आणि तिचे मनापासून आशीर्वाद घ्यावे हीच या परंपरेची खरी भावना आहे. आता बघा अधिक मासांमध्ये आई किंवा लेक विधवा असेल तर काय करावे? अधिक मासांमध्ये आई किंवा लेक विधवा असेल तर अनेकांच्या मनात ओटी भरण्याबद्दल संभ्रम निर्माण होतो. पण हिंदू संस्कृतीचा खरा अर्थ पाहिला तर कोणत्याही स्त्रीचा अपमान किंवा दुःख वाढवणे हा धर्मांचा उद्देश नाही. अधिक मास हा भक्ती, दया, प्रेम, आदर आणि सत्कर्म यांचा महिना मानला जातो. त्यामुळे आई किंवा लेक विधवा असेल तरी तिचा सन्मान, प्रेम किंवा आदर कमी होत नाही. उलट अशा वेळी तिच्या भावना जपणे आणि तिला आपलेपण देणे अधिक महत्त्वाचे असते. जर आई विधवा असेल तर तिची ओटी भरावी का असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक कुटुंबांमध्ये परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धती असतात पण श्रद्धा आणि प्रेम महत्त्वाचे मानले जाते. आई ही कोणत्याही परिस्थितीत आईच असते. तिचे आशीर्वाद नेहमीच पवित्र आणि शुभ मानले जातात. त्यामुळे तिला आदराने भेटणे, हळद कुंकू ऐवजी फळे, नारळ, वस्त्र, मिठाई किंवा भेटवस्तू देणे, तिचे आशीर्वाद घेणे हे पूर्णपणे योग्य मानले जाते.
काही घरांमध्ये पारंपरिक ओटी न भरता फक्त सन्मानपूर्वक भेट दिली जाते. मुख्य गोष्टी म्हणजे तिच्या मनाला आनंद देणे आणि तिला एकटेपणा वाटू न देणे. जर लेक विधवा असेल तर तिच्याशी प्रेमाने वागणे अधिक गरजेचे असते. अनेक वेळा समाजातील जुन्या समजुतींमुळे विधवा स्त्रियांना काही धार्मिक गोष्टींपासून दूर ठेवले जाते. पण आजच्या काळात अनेक कुटुंबे या गोष्टींपेक्षा माणुसकी आणि प्रेमाला जास्त महत्त्व देतात. अधिक मास हा पुण्य आणि दयाभावांचा महिना असल्यामुळे विधवा लेकीला प्रेमाने बोलवणे, तिला भेटवस्तू देणे, तिच्या आनंदासाठी प्रार्थना करणे आणि तिला कुटुंबाचा भाग असल्याची जाणीव करून देणे हेच सर्वात मोठे पुण्य मानले जाते. धर्मशास्त्रांचा मुख्य संदेश हा करुणा, आदर आणि सत्कर्म आहे. कोणालाही दुःखी करणे किंवा कमीपणा देणे हा धर्मांचा हेतू नाही. त्यामुळे आई किंवा लेक विधवा असेल तर तिला दूर न ठेवता प्रेम, सन्मान आणि आपुलकीने वागवावे. शक्य असल्यास तिच्या नावाने दानधर्म करावा, अन्नदान करावे किंवा देवाजवळ तिच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करावी. अधिक मास आपल्या नात्यांचे महत्त्व शिकवतो. आई असो, लेक असो किंवा कुटुंबातील कोणतीही स्त्री, तिचा सन्मान आणि तिच्या भावना जपणे हेच खरे पुण्य मानले जाते. त्यामुळे विधवा असल्यामुळे दुःख किंवा भेदभाव न करता प्रेमाने, आदराने आणि श्रद्धेने वागणे हाच या पवित्र महिन्याचा खरा संदेश आहे. आता आई जर नसेल तर काय करावे? तर अधिक मासांमध्ये आईची ओटी भरण्याची परंपरा अत्यंत भावनिक आणि पवित्र मानली जाते. पण अनेकांच्या आयुष्यात अशी वेळ आलेली असते की त्यांची आई हयात नसते. अशा वेळी मनात दुःख, रिकामेपणा आणि प्रश्न निर्माण होतो की आई नसेल तर काय करावे? हिंदू संस्कृतीनुसार आई ही देवासमान मानली जाते आणि आईचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे आई नसल्यास तिच्या आठवणीने प्रेम, आदर किंवा श्रद्धा व्यक्त करणे हेच सर्वात महत्त्वाचे मानले जाते. अधिक मास हा भक्ती, दया, दान आणि सत्कर्माचा महिना असल्यामुळे अशा वेळी आईंच्या स्मरणार्थ चांगली कामे करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. आई नसेल तर सर्वप्रथम तिच्या फोटोसमोर किंवा देवाजवळ दिवा लावून मनापासून प्रार्थना करावी. तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा आपल्या कुलदेवतेंचा नामस्मरण करावे. काही लोक आईच्या आवडीचा गोड पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवतात. हे केवळ विधी नसून आईबद्दलच्या प्रेमाची आणि आठवणींची भावना असते. असे कुटुंबांमध्ये आई नसल्यास ज्येष्ठ स्त्रीचा सन्मान केला जातो, जसे की मावशी, आत्या, काकू, आजी, सासू किंवा एखाद्या गरजू वृद्ध महिला. त्यांना ओटी देऊन आशीर्वाद घेतले जातात, कारण वडीलधाऱ्या स्त्रीचा सन्मान करणे हेही पुण्याचे कार्य मानले जाते. काही जण आईच्या स्मरणार्थ अन्नदान करतात, गरीब महिलांना साडी देतात, मंदिरात सेवा करतात किंवा गरजू लोकांना मदत करतात. अधिक मासात केलेले दान अनेक पटीने फलदायी मानले जाते. त्यामुळे आईच्या नावाने केलेले सत्कर्म हे तिच्याप्रती खरी श्रद्धांजली मानले जाते. जर मन खूप भावुक होत असेल तर आईच्या आठवणींना दुःख न मानता तिच्या शिकवणीप्रमाणे चांगले जीवन जगण्याचा संकल्प करावा. आई नेहमी आपल्या मुलांनी आनंदी राहावे, प्रगती करावी आणि चांगली वागावे अशीच इच्छा ठेवते. त्यामुळे तिच्या स्मरणात रडण्यापेक्षा तिच्या संस्कारांचे पालन करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. अधिक मासाचा खरा अर्थ हा प्रेम, भक्ती, दया आणि कृतज्ञता आहे. आई हयात नसली तरी तिचे प्रेम, आशीर्वाद आणि संस्कार नेहमी आपल्यासोबत असतात. म्हणून या पवित्र महिन्यात तिच्या स्मरणार्थ प्रार्थना, दान, सेवा आणि सत्कर्म करावे. मनापासून केलेली श्रद्धा आणि प्रेम हेच सर्वात मोठे पुण्य मानले जाते. तर मंडळी, अधिक मासांमध्ये आईची ओटी, सासूची ओटी, त्यामागील परंपरा, महत्त्व आणि काही विशेष प्रश्नांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेतली. हिंदू संस्कृतींमध्ये आई, सासू आणि घरातील ज्येष्ठ स्त्रियांना खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे. अधिक मास हा केवळ पूजा, व्रत आणि उपवासाचा महिना नसून प्रेम, आदर, सेवा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ मानला जातो. त्यामुळे या पवित्र महिन्यात आपल्या आईचा, सासूचा आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानले जाते. आईची ओटी भरताना किंवा सासूची ओटी भरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना. मोठ्या वस्तू, महागड्या भेटवस्तू किंवा दिखावा महत्त्वाचा नसतो. मनात प्रेम, आदर आणि कृतज्ञता असेल तर छोटीशी ओटीसुद्धा देवाला प्रिय असते असे मानले जाते. आई आयुष्यभर
आपल्या मुलांसाठी कष्ट करते, प्रेम देते, संकटात आधार बनते आणि नेहमी आपल्या आनंदासाठी प्रार्थना करत असते. त्यामुळे अधिक मासासारखा पुण्यदायी काळात तिचे आशीर्वाद घेणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच अनेकांच्या मनात प्रश्न असतो की आई किंवा लेक विधवा असेल तर काय करावे, किंवा आई नसेल तर काय करावे. पण लक्षात ठेवा, धर्मांचा खरा अर्थ हा प्रेम, दया आणि माणुसकी आहे. कोणालाही दुःखी करणे किंवा दूर ठेवणे हा धर्मांचा उद्देश नाही. त्यामुळे अशा वेळी प्रेमाने, आदराने आणि समजुतीने वागणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. आई हयात नसली तरी तिच्या आठवणी, संस्कार आणि आशीर्वाद कायम आपल्यासोबत असतात. तिच्या स्मरणार्थ केलेले दान, सेवा आणि प्रार्थना हेच तिच्या प्रति खरी श्रद्धांजली असते. अधिक मास आपल्याला शिकवतो की जीवनामध्ये भक्ती बरोबरच नातेसंबंध जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. घरात प्रेम, शांतता आणि एकोपा असेल तर तेच खरं सुख असतं. त्यामुळे या पवित्र महिन्यात देवभक्तींबरोबरच आपल्या कुटुंबाला वेळ द्या, वडीलधाऱ्यांचा आदर करा, गरजूंना मदत करा आणि शक्य तितकी सत्कर्म करा. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना तसेच कुटुंबातील सदस्यांनाही नक्की पाठवा, जेणेकरून त्यांनाही अधिक मासातील या सुंदर परंपरांची योग्य माहिती मिळेल. आपल्या चॅनलवर अशाच धार्मिक, आध्यात्मिक, किचन, हेल्थ आणि ब्युटी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.